लापिनोज पिझ्झा 12:30 वाजता ऑर्डर लागली ना? हां, 12:29 ऑर्डर लागली आहे. टाईम आणि आता तारीख आहे 24 जानेवारी, शुक्रवार आहे. आणि लोकल ऑर्डरचे 33 रुपये देतो आहे ना. लॅपिनोज पिझ्झा, लेट्स गो. रेस्टॉरंटने ऑर्डर रेडी मार्क केली होती म्हणून पटकन भेटली. तिला MGM कामोठे कॅम्पस घेऊन जायचं, नियर कळंबोली सर्कल. रस्त्यांची इतकी वाट लावून ठेवली आहे ना यार या लोकांनी. मला यायलाच जवळजवळ किती टाईम झाला? 15 मिनटं लागली. 5 मिनटाच्या रस्त्याला 15 मिनटं लागली यायला. MGMवरून MP आलो आणि किती रुपयाची ऑर्डर लागली असेल? 25 लाख रुपयाची ऑर्डर लागली आहे. अरे भाई, डबल स्टार गिग आहे. पाठव ना कुठं 7-8 किलोमीटर याच्या गावात कंपनी. सेल्फीचं आलं होतं इथे, सेल्फीचं पॉपअप गेला. त्यासाठी मी T-शर्ट पण घातलं बघा झोमॅटोचा. सेल्फीचा पॉपअप गेला, गेला तर गेला. तर मी काय कुठे गेला? मला वाटतं 5च्या साईजची आहे. मला अशा रेस्टॉरंटचा ना सगळ्यात जास्त तिरस्कार आहे. ऑर्डर रेडी आहे, ठीक आहे, आणि रेडी मारली नाही आहे. इथे मला लेटचं हे म्हणजे लेट दाखवलं. 5 मिनटं लेट दाखवली. मला ही ऑर्डर लागली आहे 2 वाजता. 2 वाजता लागली आहे का 2:15च्या आसपास लागली आहे? 2-2:15च्या आसपास लागली आहे. पण तरी पण भाई झाला ना 15-20 मिनटं तर झाली ऑर्डर लागून. आणि कुठे घेऊन जायची आहे? फक्त 2 किलोमीटरच्या आसपास. सेक्टर 35ची ऑर्डर आहे. सेक्टर 20वरून सेक्टर 35मध्ये घेऊन जायचं. फालतूगिरी आहे. मी आतापर्यंत काही रेकॉर्ड नाही केला, म्हणजे जास्त नाही केला. जेवढा केलं तेवढा केलं आहे. एवढं रागत काय माहिती आहे का? आज शुक्रवार असून सुद्धा एवढा बेकार अर्निंग एक्सपेक्टेड तर नव्हती भाई. 264 अप्रॉक्सिमेटली 3:30 वाजलेत आणि 264 रुपीजची अर्निंग आहे. एक गाडी जवळपास 40 किलोमीटर चालली आहे. ह्याला काय अर्निंग आहे? ही अर्निंग बोलतात. मी विचार करतो की 4 वाजता जाऊ घरी आणि संध्याकाळी येऊ. बघा 29.1 किलोमीटर गाडी चालली आहे. आजचा मॉर्निंग सेक्शन म्हणजे 12 ते 4 खूप बेकार गेला आपला लिटरली. मी खूप सारे शॉर्ट्स घेतले होते, नंतर मी ते डिलीट मारले. मला जाऊ दे यार. म्हणजे लिटरली 4 तासामध्ये 264. अच्छा, इन्सेंटिव्ह ॲड झाला काय? चल ठीक आहे. 264 रुपीजची ऑर्डर अर्निंग झाली होती. आता ते इन्सेंटिव्ह ॲड झालं आहे म्हणून 45 रुपीज होता, ते 309 दाखवतो आहे. पण फ्रायडेच्या दिवशी यार असं झालं तर मग कसं व्हायचं यार? आता ऑनलाईन आहे मी. 6.5ची गिग बुक केली आहे, कारण इथे 75 टू कितीचा आहे रे हे याचा स्लॉट? 75 to 105 पर आवर. म्हणजे एका तासामध्ये 75 मिनिमम 75 रुपये कमवू शकतो, मॅक्सिमम 105 रुपये कमवू शकतो. म्हणजे असं यांचा सीन आहे. आणि मॉर्निंगला तर बाई डबल स्टार गिग होती, बेकार. डबल स्टार गिग दाखवतो इथे. 1 मिनिट, कुठे गेलं रे ते गिग हिस्ट्री? डबल स्टार गिग असून सुद्धा 128. बाई ते डबल स्टार गिगला 300-350 असे बनतात. 128 रुपये बनलेत. काय बोलायचं? जाऊ दे यार. मी एक काम करतो, मी निघतो घरातून, खारघरच्या साईडला जातो आणि तिथून जर लागली ऑर्डर तर मग आपण भेटूच, है ना? चला. आणि मी एक दिवस काही फुकट नाही घालवला. कपडे धुतले मी सगळे. ते वॉशिंग मशीनचं ते पण बघितलं पण असेल ना. सगळे कपडे धुवून सुकत लावले. म्हणजे कपड्यांमुळे काय होतं माहिती आहे का? लेट होतं यायला, लॉग इन करायला. तर आता 1-2 दिवस कपड्यांचं टेन्शन राहणार नाही. आणि माझेच कपडे सगळ्यात जास्त असतात. चला निघूया घरातून फटाफट. क्लाउड किचनची ऑर्डर लागली कळंबोलीमधून, पण अप्रॉक्सिमेटली आता 7 वाजले. एक्झॅक्ट 7च वाजलेत. आणि आता जायचं आहे आपल्याला खांदा कॉलनी. तर चला मग निघूया खांदा कॉलनीसाठी. कीप अप इन लाईन गॅरंटेड. सर दाखवतो यार इथे गॅरंटी. वेट करूया आपण इथे. तर 7:30 वाजता गोठून तरी चालूच होईल.
कालुंद्रे गावची ऑर्डर लागली त्याला, तर तिथं ट्रॅफिक भेटणार. असं घंटा इन्सेंटिव्ह होत नाही. असं 2 वाजेपर्यंत झोपमारा करायला लागतो, तेव्हा जाऊन झालं. हा नशिबी ऑर्डर लागली. मी कालुंद्रेला जाऊन आलो. बाबा एवढा गर्दी, एवढं ट्रॅफिक, धुळीचा तर काय काही आता पताच नाही. धूळ खड्डे. 8 वाजले. ठीक आहे, मी कालुंद्रेला गेलो तर कस्टमरने हे पण वगैरे टाकला ॲड्रेस, म्हणजे बिल्डिंगचं नाव वगैरे काय मेन्शनच केला नव्हता. नेटला काय झालं रे, खारघरचा होता ना गो टू होम, मी कळंबोलीची ऑर्डर दिली. कळंबोलीमध्ये ते इथे गर्ल्स हॉस्टेलमध्ये घेऊन जायचं आहे, एम गर्ल्स हॉस्टेल. तर बघा 8 ऑर्डर झाले, 400 रुपये चार्ज. 2-2 किलोमीटरची पिकअप, पण ठीक आहे चला. मला वाटते ही खारघरची ऑर्डर असू शकते. 2 किलोमीटरचं पिकअप आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप आहे. कस्टमरने फोन नाही उचलला यार. मी विचार केला जावं सर, मॅसेज टाकला आणि ऑर्डर डिलिव्हर केली. मॅसेज टाक, स्क्रीनशॉट पण काढले. इन केस जर क्वेरीसाठी कॉल आला तर स्क्रीनशॉट दाखवू शकतो. EGPG आपण नाही चुकायचा. कस्टमरच्या आईच्या गावात फोन न उचलत, ते थेरडे आहेत ते लोक, काय करणार. कमलेशची ऑर्डर लागली आहे, ही बुकेशची ऑर्डर लागली आहे. कमलेशला घेऊन जायचं आहे खारघर सेक्टर 20. खारघर सेक्टर 20मध्ये घेऊन जायचं आहे. आणि मुकेशची ऑर्डर कुठे आहे काय माहीत नाही. रेस्टॉरंटचं नाव वगैरे मेन्शन आहे. हॉटेल खानदेशी बैठक. ठीक आहे, आता तेव्हा तर डिलाईटने लवकर ऑर्डर दिली तर ठीक आहे, नाही तर मग ही वाली ऑर्डर डेफिनेटली कॅन्सल आहे. भगवान जाने क्या होने वाला है. गाणे ऐकून दिवस चालेत मित्रांनो. संध्याकाळची अर्निंग चांगली होते, पण ती दुपारची अर्निंग कधी कधी चांगली झाली तर झाली, नाहीतर मग काय बोलायचं. पण नशीब असा खेळ है, ये भगवान जी ने ये सेटिंग है ना सेट करके रखा है. पता है जो होना है वो होके ही रहेगा, ऐसा मैं मान के चलता हूँ. हो सकता है कि मैं रॉन्ग भी हूँ, मैं गलत भी हूँ. अरे बाबा नाही काय नॉर्मल सीन आहे, नॉर्मल. मी का दाखवते पण हे चेतक स्वीट पॉईंटची ऑर्डर लागली आहे. गो टू होम टाकले, काम होते, पाठवलं मला. सेक्टर 35 आरामखोर कंपनी. असो काही नाही, मी 11 ते 12ची लीग पण बुक केली आहे. मी वस्त्र चेंज केले. थंडी वाजली तर खूपच दुनियापासून थंडी वाजते या टायमिंगला. आणि 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 काय नाही, 3 किलोमीटर घेऊन जायची आहे. चला मग निघतो. इकडे स्कूटीवाला ना तो डायरेक्ट ठोकला. स्टँडिंग गाडी होती ते ठोकला. तर ते माहीत नाही की नक्की काय झालं आहे. पण नाही यार, सावकाश चालत जा यार, हेल्मेट नाही घालत काय नाही. आता ते भांड्यात बसतात तिथे काय आहे जेन्युइनली आय डोंट नो. सगळीकडे ब्लप लावले त्या लोकांनी. तिथे काहीतरी प्रोग्राम वगैरे काहीतरी असू शकतो. आणि तिकडे लोक बाईक वगैरे ते बाईक चालवत आहेत, तिकडे त्या साईडला बाईक्स आहेत. मी फक्त थंबनेल काढण्यासाठी आलो आहे. इथे पोरं गेम खेळत आहेत इथे. येस, फोटो काढण्यासाठी आलो होतो बस, दुसरा काय नाही. आणि ह्या प्रकारे आपल्याला महाराष्ट्र लंच होमची पण ऑर्डर लागली आहे. आय होप की ही ऑर्डर कळंबोली किंवा कामोड्याची असेल. 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 5.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे. टेक्निकली बघायला गेलं तर मला एक ऑर्डर पाहिजे मिनिमम इन्सेंटिव्ह अचीव करण्यासाठी. आणि कस्टमरने दिलेत कॅश अप्रॉक्सिमेटली. जितकी अर्निंग नाही त्याच्यापेक्षा डबल नाही, त्याच्यापेक्षा 1.2x तर कॅश जमा झाले. आणि या प्रकारे एक ऑर्डरसुद्धा लागली आहे. लोकल ऑर्डर आहे सबवेची. ठीक आहे चला, काही नाही, इन्सेंटिव्ह अचीव होऊन जाईल आपला. सगळ्यात बेकार रेटकडे 11 ते 12च्या मध्ये ना चुकून पण कोणी काम करू नये, भले इन्सेंटिव्ह असो किंवा नसो. अमृतसर हवेली
चला जाऊया अमृतसर हवेली. टोल नाक्याची इथे आहे ना ती अमृतसर हवेली. आज शपथ पण तिथे शॉर्टकट बघू कसं खायचं. शेवटची ऑर्डर डिलेवर करू नये मी गेलो आहे ऑफलाईन, कारण मी आता ऑनलाईन गेलो ना तर लगेच झपाक करून ऑर्डर लागेल. तर आपल्याला झपाक करून ऑर्डर लागावी नाही म्हणून मी ब्रेक घेतले 7 मिनटाचा. 12 वाजेपर्यंत गिग बुक होती, 11 ते 12ची शेवटची. सगळं कंप्लीट झालं आहे. टोटल अर्निंग जी आहे ती इथे 952 रुपीज आहे. गाडी आपली 105 किलोमीटर चालली आहे, पण 107 किलोमीटर मानून चालू, कारण मला इथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती माझं घर आहे इथून. ठीक आहे. आणि टायमिंग बघा 11 वाजून 55 मिनटं, अप्रॉक्सिमेटली 12 वाजलेत. घरून पण फोन आले की बाबा कुठं राहिला. तर ठीक आहे, आपण 10 तास 11 तास काम केलं आहे आणि इतकी अर्निंग झाली आहे. शुक्रवार होता, थोडं एक्सपेक्टेड जास्त होतं, पण ठीक आहे जाऊ दे सोडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्लीज यार, जर तुम्ही हेल्मेट घालत नसेल तर घालत जा यार. कधी कुठे काय होईल सांगता येत नाही.